शरद पवार मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेत। नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा निघालेला आहे आणि शरद पवार आता या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे सगळे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत। तर जितेंद्र आव्हाड, शरद पवार एकाच गाडीमधून या ठिकाणी आता पोहोचलेत। शरद पवार या ठिकाणी संबोधित देखील करणार आहेत। शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला नाशिकमधला हा पहिलाच मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। पवार आता या ठिकाणी पोहोचले। पण पाहू शकतो की राष्ट्रवादी पक्षाचा आक्रोश मोर्चा जो आहे तो आज नाशिक मधल्या गोल्फ कोर्स मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा सगळा मोर्चा जो आहे तो जाणार आहे। आणि या सगळ्या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी, खासदार आणि आमदार उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरून हे आंदोलन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। राज्यस्तरीय असं हे आक्रोश आंदोलन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता आपण पाहू शकतो की एक शेतकरी जो आहे तो शरद पवारांना या ठिकाणी भेटायला आले। आपल्यासोबत कराळे गुरुजी आहेत। आपण पाहू शकतो की कराळे गुरुजी यांनी गळ्यात कांदा, मिरची आणि काकडीचा हार घातलेला आहे आणि शरद पवारांना या ठिकाणी ते भेटायला आलेले असल्याचं आपण पाहू शकतो की आमदार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी बाहेर गाडीतून निघालेले आहेत। शरद पवार अजून देखील गाडीतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठी गर्दी या आंदोलनाला झालेली असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। शेतकऱ्यांचे विविध समस्या आहेत। पीक विम्याचा मुद्दा असेल किंवा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असेल, अशा अनेक मुद्द्यांवरतून सरकार जो आहे तो शेतकऱ्यांना न्याय देत नाहीये। त्यामुळे आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करून असं शरद पवार यांच्या पक्षाकडनं सांगण्यात आलेलं होतं। आणि आपण पाहू शकतो की काल संपूर्ण एक प्रशिक्षण शिबिर शरद पवार यांच्या पक्षाचं नाशिकमध्ये झालं आणि त्या सगळ्या प्रशिक्षण शिबिरानंतर आज या संपूर्ण राज्यव्यापी हे एक मोठं आंदोलन जे आहे राज्यव्यापी ते नाशिकमध्ये होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। शरद पवार स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल निवेदन सुद्धा ते देतील। आणि आपण पाहू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त हा त्यांच्या या सगळ्या आंदोलनामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात या संपूर्ण आंदोलनाला जी आहे ती नाशिकमधल्या गोल्फ कोर्स मैदानापासून सुरू होईल आणि त्यानंतर हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतील। शरद पवार आता आंदोलनस्थळी आलेले आहेत आणि आंदोलनाकरता ते या ठिकाणाहून पुढे निघतील। त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी शरद पवारांना आंदोलनस्थळी जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, त्याचसोबतच जितेंद्र आव्हाड हे देखील नेते मंडळी या ठिकाणी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शशिकांत शिंदे हे जीपच्या टपावरती उभे राहिलेले आहेत आणि शरद पवार यांचा विजय असो असे घोषणाबाजी आहे त्यांच्याकडनं होताना सध्या पाहायला मिळते। शेतकऱ्यांच्या सगळ्या मुद्द्यांवरती हे सरकार अपयशी ठरलं आहे। त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते नाशिक शरद पवार यांच्या नेतृत्वात होताना पाहायला मिळतंय। हर्षवर्धन पाटील असतील, त्याचसोबतच अनिल देशमुख असतील, हे पक्षातले नेते मंडळी सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत। शरद पवार आता जीपच्या सीटवरती या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते आता गोल्फ मैदानापासून ते संपूर्ण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन जाताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहू शकतो की कांदा प्रश्नावरती देखील या ठिकाणी आक्रमक झालेले असल्याचं पाहायला मिळतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष। आणि कांद्याचा हार असेल किंवा कांदा भरून टोपली जी आहे ती या ठिकाणी ठेवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कांद्याला योग्य दर दिला जात नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची कुठेतरी हाल या मुद्द्यावर आंदोलन जे आहे ते त्या या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता थेट या संपूर्ण शेतकरी आक्रोश मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे।
नक्कीच आणि ही दृश्य आपण हे या ठिकाणी खंडू! पाहतो. नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा निघालेला आहे. स्वतः पवार देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. नंतर या मोर्चाला शरद पवार संबोधित देखील करणार आहेत. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी राष्ट्रवादीकडनं करण्यात आली आहे. सरकारनं जे आश्वासन दिलं ते आता त्यांनी पाळावं असं पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. त्यासाठी नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. राष्ट्रवादीचे खासदार आमदार यामध्ये सहभागी झालेत. तर कांद्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हे मुद्दे घेऊन पवारांच्या राष्ट्रवादीकडनं हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. स्वतः शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला नाशिकमधला हा पहिलाच मोर्चा. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार देखील यामध्ये सहभागी झाले. ओपन जीपमध्ये आता स्वतः शरद पवार या ठिकाणी बसले. तर बैलगाडीमध्ये आपल्याला सुप्रिया सुळे तसेच राजेश टोपे हे देखील पाहायला मिळत आहेत. तर इथे पवार स्वतः मोर्चाचं या ठिकाणी नेतृत्व करतायत. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय?